ही बघा सालाची उडीद डाळ आणि ही सालाची मूग डाळ, तर या दोन्ही डाळी एकत्रित करून मी बनवणार आहे याची इडली आणि डोसा. तर सारखं सारखं तांदळाचीच इडली आणि तांदळाचाच डोसा खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं सुद्धा ट्राय केलं ना तर खूप छान लागतं आणि भारी बनतं. तर बघा हा सगळा खटाटोप मी केलाय आमच्या कारभाऱ्यांसाठी. त्यांची शुगर वाढली आहे म्हणून त्यांना इडली आणि डोसा हा तांदळाचा देऊ शकत नाही आणि खूप दिवस झालं त्यांनी खाल्ले सुद्धा नाही. म्हटलं चला आज कारभाऱ्यांसाठी इडली पण बनवायची आणि डोसा सुद्धा बनवायची. सकाळी सकाळी इडली बनवली, इन्स्टंट इडली बनवली, म्हणजे थोडासा इनो वापरून इडली बनवली होती आणि संध्याकाळी हे बॅटर चांगलं फर्मंट झाल्याच्या नंतरनं हे डोसे सुद्धा बनवले. तर मी याच्यासाठी काय केलं होतं, ते एक वाटी मी इथे उडीद डाळ वापरली आणि 2 वाटी मूग डाळ वापरली. रात्री भिजत घातली, सकाळी वाटून घेतली आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं इनो घालून इडली तयार केली होती आणि बॅटर फर्मंट झाल्याच्या नंतरनं हे म्हणजेच डोश्यांचं बॅटर तयार करण्यासाठी थोडंसं पाणी घालून डोश्यांचं बॅटर तयार केल्यानंतर हे डोसे बनवले. खूप मस्त कुरकुरीत जाळीदार असे डोसे बनवून तयार झाले. नक्की तुम्ही पण बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.